विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वसाठी समर्पण केलेली पिढी आता हळूहळू स्वराज्य पथावर रक्तांगत झाली आहे आणि नव्या पिढीचा जोश कसा असेल याकरिता स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. आजच्या दिनी माझे सर्व शिक्षक, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद, माझे प्रथम दैवत, आद्य गुरु तथा मार्गदर्शक माझे वडील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आर्यासाठी पवार. मी इयत्ता 4वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडोली येथे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतर सुराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले. पण काय रे देवा, कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनामनात स्वार्थ जाऊ लागला. सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ करता लागला. प्रेतांवरचा टाळवा करून एखाद्यातच लोक नेता मानू लागले. हो, गोरगरिबांना देऊ केलेली मीठ भाकरी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि अशा भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टकार हिंदुस्थानात जन्माला आला आणि त्याच्याबरोबर काळा पैसा नावाचा एक विचारी नाक घेऊन आला आणि हिंदुस्थानाच्या आणि स्वतंत्र हिंदुस्थानाच्या नाशाला सुरुवात झाली. कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात एका नव्या पिढीच्या रूपाने हिंदुस्थानात जन्माला आली. म्हणून मी म्हणते, अजीज मुल्क को खतरा ना हिंदुओं से ना मुसलमानों से, अजीज मुल्क को खतरा ना हिंदुओं से ना मुसलमानों से, अजीज मुल्क को तकलीफ सिर्फ बेईमानों और गद्दारों से. भूल मत करना मुझे पापा की परी समझकर, क्योंकि मुझे इस वतन के खातिर हथियार लुटाना है. इस चांदनी मिट्टी का ही गुणगान गाती हूँ. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की, सिर्फ तिरंगा हो सफर मेरा, ये अरमान रखती हूँ. स्वार्थाचा धर्म आहे, भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे, काळा पैसा हाच त्याचा परमेश्वर आहे आणि सत्ता मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे आणि हिंदुस्थानाला आणि स्वतंत्र हिंदुस्थानाला हीच खरी पीड आहे आणि निवडणुकीचा सोपा आणि वैध पार पडला. सरकारी कचेऱ्या, न्यायालय, शिक्षण संस्था, विवाह संस्था, सामाजिक संस्था आणि वैद्यकीय संस्था अशा क्षेत्रांमध्ये स्वार्थ आणि भ्रष्टाचार हा धर्म त्यागाच्या आधी तेच प्रेमाच्या भावनेनं तिथं पूर्वजांनी आपलं रक्त सांडलं. तीच माती तुम्ही आता तीच माती स्वार्थाच्या आहारी गेली आहे. महागाई जाऊन उद्रेक, वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राजकारते, त्यामुळे सामान्य जनता फार मी तर म्हणते, तर 10 वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं बुद्ध बाबासाहेबांनी म्हणलं आहे. कारण आपली राज्यघटना लौकिक आहे ताकद नाही. इंग्रजांनी केलेले हत्याकांड परवडले कारण ते परकीय होते, पण इथं आपलीच माणसं दिवसाढवळ्या हत्याकांड करतात. आपण क्रांतिकार्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, पण खरं आपल्याला लाज वाटली पाहिजे. पंडितला सुद्धा आपण प्यायलो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेचा मन याने शान राखलीच पाहिजे. ही राखलीच पाहिजे. शेवटी दादा एवढे म्हणते की काश मेरी जिंदगी में सरहद की कोई शाम आए, काश मेरी जिंदगी में सरहद की कोई शाम आए, काश मेरी जिंदगी मेरे वतन के काम आए, काश मेरी जिंदगी मेरे वतन के काम आए. ना खौफ है मौत का, ना आंसू है जन्नत की, ना खौफ है मौत का, ना आंसू है जन्नत की. जब कभी जिक्र हो शहीदों का, तब तुम्हें भी मेरा एक नाम आए.
ने भी हिंदुस्तान लिख देना और फिर भी हिंदुस्तान लिख देना। कोई पूछे पागल की कौन, कोई पूछे पागल की कौन, क्रांतिकारियों की चेली और इनकलाब जिंदाबाद का नारा लिख देना, इनकलाब जिंदाबाद का नारा लिख देना। बचे हुए जिस्म से लहू मुझे निकालना, बचे हुए जिस्म से लहू से निकालना, और माँ तुझे सलाम लिख देना, और माँ तुझे सलाम लिख देना। एवढे म्हणून माझे 4 शब्द संपवते. भारत